फेसबुकवर बनावट प्रोफाईल तयार करून महिलेला त्रास, न्यायालयानं सुनावली पोलीस कोठडी। उल्हासनगर पोलिसांनी बनावट फेसबुक अकाउंट तयार करून महिलेला त्रास दिल्याप्रकरणी जळगाव येथून आरोपी जितेश उर्फ जयेश रवलानी याला अटक केली आहे। पोलिसांच्या तपासानुसार आरोपीनं महिलेचा फोटो आणि नाव वापरून फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केलं आणि त्या महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली। महिलेला संशय वाटला नसल्यानं तिनं रिक्वेस्ट स्वीकारली, मात्र यानंतर आरोपीनं तिच्याशी अश्लील बोलणं सुरू केलं आणि अनुचित मागण्या केल्या। नकार दिल्यावर आरोपीनं महिलेचा मोबाईल एका अश्लील अकाउंटशी लिंक केला, ज्यामुळे महिलेच्या मोबाईलवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ येऊ लागले। त्रस्त झालेल्या महिलेनं उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी आरोपीचा मोबाईल तपासून त्याचा शोध घेतला आणि नोटीस पाठवली, पण आरोपीनं त्याकडे दुर्लक्ष केलं। त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक जळगावात पोहोचले आणि आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले। न्यायालयानं आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। जुलै महिन्यात एका महिलेने तक्रार दिली की तिचं फेसबुक अकाउंट हॅक झालेलं आहे आणि एका अज्ञात इसमाने तिला अश्लील व्हिडिओ पाठवलेले आहेत। त्यावरून उल्हासनगर पोलीस ठाणे येथे BNS आणि IT गुन्ह्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता। त्यात फेसबुक कडून माहिती मिळवली, जीमेल कडून माहिती मिळवली आणि IP ॲड्रेसच्या आधारे आरोपीला ट्रेस करण्यात आलेले आहे। आरोपीचं नाव आहे जितेश रमेश रावलानी। सर, हा आरोपी कसा डिटेक्ट झाला, म्हणजे नेमकं कुठे पकडण्यात आलं? सदर आरोपीला तांत्रिक तपासाच्या आधारे जळगाव येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि माझी नागरिकांना आव्हान आहे, महिलांना आव्हान आहे की अशा प्रकारचे गुन्हे आपल्यासोबत घडले असेल तर आपण न घाबरता पोलीस स्टेशनला येऊ शकतात। आपली मदत करण्यास पोलीस सदैव तयार आहेत।